स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 10वी आणि 12वीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वत्र विविध व्यावसायिक आणि उच्च शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया म्हणजे ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे। या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना उत्पन्न, जात, रहिवासी आणि डोमेसाईल अशा विविध शासकीय दाखल्यांची गरज भासते। याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील आंबेगावचे प्रभारी तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ यांनी तालुक्यातील सर्व पालक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे जाहीर आवाहन केले आहे। दाखल्यांच्या नावाखाली मध्यस्थांकडून किंवा माहिती सेवा केंद्रांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने सर्व दाखल्यांचे अधिकृत शासकीय शुल्क जाहीर केले आहे। जर कोणी यापेक्षा जास्त पैशांची मागणी केली तर थेट परवाना रद्द करण्याची कडक चेतावणी देण्यात आली आहे। काय आहेत अधिकृत दर आणि काय आहे तहसीलदारांचे आवाहन पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये। प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे सर्व आवश्यक दाखले आणि प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी पालकांनी काही महत्त्वाच्या बाबींची नोंद घ्यावी, असे आवाहन आंबेगाव तहसीलदार कार्यालयाने केले आहे। सध्या सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून नागरिकांनी आपल्या जवळच्या अधिकृत माहिती सेवा केंद्र किंवा सीएससी मध्ये जाऊन अर्ज सादर करायचे आहे। अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर घर बसल्या अंतिम एसएमएस प्राप्त होईल। सध्या संपूर्ण राज्यात प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने मुख्य सर्व्हरवर प्रचंड लोड आहे, ज्यामुळे आपले सरकार पोर्टल कधी कधी स्लो चालत आहे। मात्र आंबेगाव तहसीलदार कार्यालयाकडून सर्व अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून विहित मुदतीच्या निम्म्यापेक्षा कमी कालावधीत प्रमाणपत्रे मंजूर करून दिली जात आहेत। त्यामुळे पालकांनी न घाबरता वेळेत अर्ज सादर करावेत आणि कोणत्याही मध्यस्थी एजंट यांना जादा पैसे देऊ नयेत। आंबेगाव तहसीलदार कार्यालयाने सर्व माहिती सेवा केंद्रांना कडक चेतावणी दिली आहे। जर कोणत्याही केंद्र चालकाने निश्चित दरापेक्षा जास्त पैसे आकारल्याचे निदर्शनास आले किंवा पालकांनी याबाबत तक्रार केली तर त्यांची अत्यंत गंभीर दखल घेतली जाईल। अशा केंद्रांची चौकशी करून त्यांचा माहिती सेवा केंद्राचा परवाना त्वरित रद्द करण्यात येईल। केंद्र कायमचे ब्लॅकलिस्ट केले जाईल आणि त्यांच्यावर कडक प्रशासकीय व फौजदारी कारवाई केली जाईल, असा कडक इशारा प्रभारी तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ यांनी दिला आहे। त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते आहे की कोणत्याही अधिकृत दरापेक्षा जास्त पैशांची मागणी झाल्यास अजिबात न डगमगता तत्काळ तहसीलदार कार्यालय आंबेगाव येथील लेखी तक्रार नोंदवावी। जागरूक रहा आणि कोणत्याही मध्यस्थाला बळी पडू नका।